रोजगार मेळाव्याचा घेण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला दिवसातनं एका दुसरा फोन तर किंवा एक भेट अशी होतेच की बाबा आमच्या मुलाला कुठेतरी नोकरी बघ, सगळ्या पप्पांकडे येतात. तर काय तर करायचं ह्यांच्यासाठी. तर कुणाला तर शिफारस करण्यापेक्षा आपण पुण्या मुंबईला ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या कंपन्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा आमच्या भागामध्ये होतकरू मुलं आहेत, त्यांना तुम्ही रोजगाराची संधी द्या. तर त्या ठिकाणी माझ्या अंदाजे एक 800 ते 900 मुलं आली होती आणि 450 मुलांना कंपनी थ्रू इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलेलं होतं. आणि बऱ्याच चांगल्या पद्धतीच्या म्हणजे चांगल्या आकडेवारीमध्ये त्यांना त्या ठिकाणी नोकरीचा अनुभव मिळाला. पण त्या सर्कलमध्ये एकदा गेलो आपण, मुंबई पुण्याच्या सर्कलमध्ये त्या IT पार्क्समध्ये जेव्हा जातो तर त्यांच्या अनुभवानुसार त्यांच्या सर्कलनुसार त्या संबंधित लोक एकमेकांशी भेटीगाठी घालून त्यांची लिंक तिथं वरती लागून आता 4.5-5 लाख अगदी 12 लाखापर्यंत पण मुलं पॅकेज आता घेतलेले आहेत त्या ठिकाणी. एक या प्रभागाची फार चर्चा झाली, अटीतटीची निवडणूक होईल अशी चर्चा होत असताना भाजप शिवसेना युतीमध्ये सुद्धा वाद रंगला. अगदी चक्रव्यूहामध्ये अडकवण्यासारखा सुद्धा प्रयत्न झाला असं बोललं जातं. नेमका काय विषय होता? नेमका विषय असा होता की अलीकडच्या काळामध्ये विधानसभेच्या इलेक्शनला आम्ही भारतीय जनता पार्टीपासून फारकत घेतली. ते का घेतली ते सर्वांना माहितीच आहे. त्यानंतर विधानसभेमध्ये जे काय झालं ते आपल्या सर्व मिरजकरांना माहितच आहे. त्यानंतर आम्ही आपले एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर पप्पांना महानगरपालिका आणि आपल्या विधानसभेची जिल्हा परिषद गट असे महानगर प्रमुख म्हणून पप्पांची नियुक्ती झाली. त्यानुसार आम्ही बांधणी सुद्धा चालू केली होती. महानगरपालिकेचे इलेक्शन जवळ आली तर वरून आदेश आले की आपल्याला भारतीय जनता पार्टीवर युती करायची आहे. थोडीफार ऍडजस्टमेंट त्यांनी करतील, थोडीफार ऍडजस्टमेंट आपण करू. आणि अशा पद्धतीने पुढे जात असताना आम्ही युती म्हणून आम्ही 25 जागेची मागणी शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीकडे केली होती. तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी सांगितलं की आपण युती करतोय, युती आपल्याला वरून करायचीच आहेत असे आदेश आहेत आणि आपण त्या जागेवरती तोडगा काढू असं चर्चेमध्ये राहून शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा इलेक्शन आली त्यामध्ये तुम्हाला आम्हाला एक 10 जागा द्याव्या लागतील, 12 जागा द्याव्या लागतील अशा प्रकारची चर्चा चालू झाली. फॉर्म भरायचा मुदत संपत्यात एक 4 दिवस असा निरोप आला की वनखंडे सरांच्या 2 ज्या सीट आहेत घरातल्या 2 मध्ये माझी आई सौ अनिता मोहन वनखंडे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी स्वतः सागर मोहन वनखंडे या सीट सोडून आम्ही युती करायला तयार आहोत. त्यामध्ये आमच्या नेत्यांनी ते मान्य केलं नाही. सुहास भैया असतील, राजेश क्षीरसागर असतील किंवा आमचे शंभूराज देसाई साहेब असतील, ह्या सर्वांनी ह्या गोष्टीला कडाडून विरोध केला. त्यानंतर वरच्या लेवलला काही गोष्टी झाल्या आणि म्हटले की आपल्याला 1-2 जागेसाठी तुम्ही हे न करता युती धर्म तुम्ही पाळा. तर त्या ठिकाणी मान्य मोहन वनखंडे सरांनी अशी भूमिका घेतली की ठीक आहे, आमच्या दोन्ही A+ कॅटेगरीमध्ये असणाऱ्या सीट्स मी थांबवतो, खरं आमच्या शिवसैनिकांचं नुकसान या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही. शिंदे साहेबांना माझा निरोप कळवा की मी माझ्या 2 सीट्स मागे घेतोय आणि वरून आमच्या जिल्हा प्रमुखांच्या आमच्या 2 सीट्स वगळून युतीसाठी प्रस्ताव गेला. तसा प्रस्ताव आता ह्या गोष्टी माग छुप्या ज्या शक्त्या होत्या, कोण होत्या, काय होत्या, ह्या चांगल्याच आम्हाला ज्ञात आहेत. तर तसा प्रस्ताव गेल्यावरती सुद्धा भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला म्हटलं की आम्ही तुम्हाला 2 सीट्सच्या वरती जागा देऊ शकत नाही. त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी खूप अग्रेसिव्हपणे आमचे राजेश क्षीरसागर साहेब असतील, सुहास भैया असतील किंवा शंभूराज देसाई असतील, यांनी ह्या ठिकाणी येऊन एका दिवसामध्ये माननीय मोहन वनखंडे सर यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली जवळजवळ 65 AB फॉर्म देऊन आपले शिवसैनिक त्या ठिकाणी उभा केले. चांगल्या क्वालिटीचे आणि निवडून येणारे, जनतेत असणारे, जनतेची कामं करणारे लोक, राजकीय चांगली पार्श्वभूमी असणारी लोक शिवसेनेनं त्या ठिकाणी दिले. शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सुद्धा 3 शिवसेना पुरस्कृत असे 68 ठिकाणी शिवसैनिक उभा राहिले. त्यामुळे तुम्ही म्हटलं तसं चक्रव्यूह बराच मोठा आमच्या बाबतीत झाला. खरं वनखंडे सरांनी त्यातनं चांगला मार्ग काढून शिवसैनिकांना न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी केला.